नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सर्वात आधी गेल्या काही दिवसांपासून व्हिडिओ का आले नाहीत याबद्दल आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आज मी तुम्हाला खरं सांगायचं तर व्हिडिओ बनवायचा की नाही याचाही मी खूप विचार करत होते, कारण जे घडलं ते माझ्यासाठी खूपच अनपेक्षित घडलं. आणि मग की मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते. शूटिंग आणि एडिटिंग, अपलोडिंग हे सगळं माझ्या फोनवरच पण होत होतं. अचानक माझा फोन चोरीला गेला. त्यावेळेला माझी ही अवस्था झाली होती ना ना ती मी तुम्हाला शब्दात सांगणं ही कठीण आहे, कारण फोनची किंमत वेगळीच गोष्ट असते. पण त्यात असलेल्या आठवणी, फोटो, व्हिडिओ, शूटिंग आणि आपलं ही सगळं काही काम जास्त महत्त्वाचं असतं. माझ्याही डोक्यात सतत एकच विचार चालू होता की आता काय करायचं? यूट्यूबचं काम बदलायचं म्हणजे थांबणार आहे का? काय होणार बाबा? असं भरपूरसं काहीसं विचार येत होतं मागं डोक्यात. आणि मग आता माझ्या प्रेक्षकांना काय सांगणार आहे, आणि हे सगळं प्रश्न एकदम डोक्यात फिरत होते. मग पुढचे 3-4 दिवस खरंच खूप धावपळीत गेले. आणि कधी तर फोनबद्दल चौकशी करणं, कधी म्हणजे असं अकाउंट आता सुरक्षित राहीन का, कारण कधी नवीन फोन बघणं, आणि म्हणून मी सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर जास्त ॲक्टिव्ह राहू शकेल की नाही. आता या सगळ्या गोष्टीनंतर मी नवीन फोन घेतला आहे. आणि खरं सांगायचं तर नवीन फोन हातात घेतल्यावर पुन्हा एकदम नव्याने सुरुवात झाल्यासारखं वाटलं. आणि खूप गोष्टी पुन्हा सेट कराव्या लागल्या. ॲप्स म्हणा, डाउनलोड करणे किंवा डेटा व्यवस्थित करणे, कॅमेरा सेटिंग पाहणे. पण आता हळूहळू सगळं ट्रॅकवर येत आहे. आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आले आहे. आणि कधी कधी आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला थांबवतात. पण महत्त्वाचं आहे हे असं असतं की आपण पुन्हा उभं राहतो का. मी आता पुन्हा नियमित व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि खूप छान छान ब्लॉग आयुष्यातले क्षण तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. म्हणून ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासोबत कधी अशी एखादी घटना घडली आहे का? चला तर मग आजचा ब्लॉग इथे संपवते आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि खूप खूप धन्यवाद.